एका वर्षात एक वेत घ्यायचंय आणि अशी वेत तिच्या आयुष्यात आपल्याला भरपूर घ्यायचे. मग असं जर करायचं असेल तर आपल्याला गाय वेळेत माझ्यावर आली पाहिजे, गाभण राहिली पाहिजे, कमीत कमी आजारी पडली पाहिजे आणि तिने भरपूर दूध उत्पादन दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि यासाठी आपल्याला योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. तर मग हे का करता येत नाही आपल्याला किंवा काय अडचण आहे आपल्याला हे करतानाची, तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ते आपण बघूया. काय काय अडचणी येत आहेत आपल्या समस्या. जर आपण गाय विण्याच्या पूर्वीपासून थोडं लक्ष दिलं तर अल्पा येतोय, गाय अडती किंवा प्रसूती अवघड होतीये, गाय बसताय डाऊनर मध्ये जात आहे, एक तर वेळच्या अगोदर किंवा विल्यानंतर. विल्या तर जारवाड अडकतोय, जारवाड अडकला ते व्यवस्थित जर नाही झालं तर मग आपल्याला गर्भाशय दाह किंवा मेट्रायटिस होतो. त्याचबरोबर मित्रांनो जर जनावराची जनावर स्ट्रेस मध्ये राहिले विण्याच्या त्यावेळेस त्यांचं आहार नियोजन व्यवस्थित झालं नाही, त्यांना जे काही घटक पोषक घटक विण्या अगोदर आणि विल्यानंतर दिले गेले पाहिजे ते दिल्या गेले नाही योग्य प्रमाणात, तर मग तिथे मास्टायटिसचं प्रमाण दिसून येतं. इथे जर अजून काही घोळ झाला, योग्य रीतीने जनावरांमध्ये एनर्जी राहिली नाही, जनावरांची तब्येत खराब असेल, जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स मध्ये असेल, जनावराला वेगवेगळे मिनरल, ट्रेस मिनरल, विटॅमिन्स यांची कमी झाली तर जनावर माझावर येत नाही, माझावर आली तर गाभण राहत नाही. अशा पद्धतीने वेगवेगळे समस्या आपल्याला जाणवत राहतात. अनेक वेळेस जनावर दूध कमी देतात, जर दूध देत असतील तर त्यात फॅटेसिनेप लागत नाही. अनेक वेळेस गाय गाभण राहते आणि त्याच्यानंतर दूधच बंद करून टाकते, मग आपल्याला खूप मोठा काळ ती भाकड म्हणून सांभाळावं लागते. गाय विल्यानंतर जर काही मिनरल मध्ये किंवा जनावरांच्या शरीरात जे काही वेगवेगळे घटक लागणार आहेत ते कमी पडले तर आपल्याला किटोसिस, मिल्क फिवर, फॉस्फरस डिफिशियन्सी अर्थात ओरमोटी यासारखे जे आजार आहेत किंवा ऍसिडोसिस सारखा आजार, कारण आपण विल्यानंतर जनावराला मोठ्या प्रमाणावर शिजवलेलं धान्य, एनर्जी असलेले हे आपण खाऊ घालत असतो आणि मग अशा वेळेस जनावराला वेगवेगळ्या आजारांना समस्याला सामोरं जावं लागतं. मग हे जर टाळायचं असेल आपल्याला तर हे काय करावं लागेल, तर हे सगळं नियोजनातून होणार आहे. मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपल्या जनावराला कायम या सगळ्या गोष्टींचा धोका असतो. थोडं जरी आपलं नियोजन त्या टप्प्यावर चुकलं, आहार नियोजन चुकलं किंवा इतर काही नियोजन चुकलं तर आपल्या जनावरांना या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागणार. आणि यातली कुठलीही एक समस्या आली तर आपलं पूर्ण नियोजन कोलमडतं. मास्टायटिस झाला तर मग मित्रांनो आपल्याला दूध मिळत नाही, मेट्रायटिस झाला तर जनावर गाभण राहत नाही, एका वर्षात आपल्याला एक वेत मिळत नाही आणि इकडून तिकडून गाभण राहिले आणि जर भाकड काळ जास्त झाला तर ते जनावर गोठ्यामध्ये ठेवायला परवडत नाही. आजार जर झाले तर त्याचा उपचार परवडत नाही. आता फायदेशीर दुग्ध व्यवसाय करायचा तर मग मित्रांनो ह्या सगळ्या समस्या न येता आपलं एका वेताचं नियोजन व्यवस्थित लागलं आणि जर गायीने भरपूर दूध दिलं, ते दूध सुद्धा चांगली फॅट आणि एसएनएफ असलेलं दिलं, त्याचं पचन योग्य राहिलं तर मग आपल्याला या सगळ्या वेताचा फायदा होणार आहे. तर कसा होत ती सगळं नियोजन कसं करायचं बघूया. आता ह्या नियोजनाकडे जाताना आपल्याला या वेतात जे काही टप्पे आहेत ते समजून घेतले पाहिजे. आता हा जो चार्ट आहे मित्रांनो सगळ्यांना एक विनंती आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि शांततेत याचा अभ्यास करा. याच्यात आपल्याला 6 फेज दाखवल्यात. पहिली जी फेज आहे ती फार ऑफ, म्हणजे कर्सर दिसत असेल तर बघा, शेवटून दुसरी जी आहे फेज 1 फार ऑफ. फार ऑफ म्हणजे गाय आटवली तिथपासून गाय विण्याच्या अगोदरचे 30 दिवस. फेज 2 जी असते ती क्लोजअप म्हणजे गाय विण्यापूर्वीची अवस्था. मग फार ऑफ मध्ये गाय गाभण आहे आणि आटलेली आहे, दूध देत नाही. आणि जे क्लोजअप पिरियड आहे तिथं गाय गाभण आहे परंतु गायीची कास पुढच्या व्यतासाठी तयार होत आहे, तिथं चीक तयार होतो, मोठ्या प्रमाणावर कॅल्शियमची आणि वेगवेगळ्या पोषक तत्वांची तिथं गरज आहे. त्याच्यानंतर फेज 3 येते जी फ्रेश काल म्हणजे ताज्या वेलेल्या गाय. हे पहिले 10-15 दिवस इथं काय असतं, जनावर खूप मोठ्या स्ट्रेस मधून जात असतं. हा जो स्ट्रेस आहे यामध्ये त्याला एनर्जी कमी पडली, त्याला शरीरातल्या वेगवेगळ्या खूप साऱ्या ज्या काही
क्रिया करायच्यात, त्यासाठी एनर्जी मोठ्या प्रमाणावर लागते, त्याला दूध उत्पादन करायचंय आणि गाभण दूध न देणाऱ्या कंडिशन पासून तिला गाभण नसलेली आणि दूध देणारी कंडिशन ही गाठायची. गाभण असताना पोटावर वासराच्या गर्भाचा मोठा प्रेशर होता, पोटी पोटात जागा कमी होती, चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं, त्याच्यातून तिला कमी एनर्जी मिळत होती. आणि आता या परिस्थितीतून तिला पुढच्या 8-10 दिवसामध्ये कोटी पोटाचा आकार पूर्ववत होणार आहे. चारा भरपूर खायचा आहे, खाल्लेला भरपूर चारा पचवायचा आहे आणि हा पचवलेला चारा त्याच्यातून पोषक घटक काढून त्याच्या दूध निर्मितीसाठी वापर करायचा. त्याचबरोबर शरीरामध्ये जी काही एनर्जी कमी झालेली आहे, शरीरातले फॅट डिपॉझिट कमी झालेले आहेत, ते सुद्धा भरून काढायचे आणि अशा पद्धतीने ह्या गायीला पुढे जायचं. जर ते सुरुवातीचे ट्रान्झिशन फेज मधले हे जे काही फेज 3 मधले म्हणजे ताजी वेलेल्या गायीचे हे 15-20 दिवस जर व्यवस्थित गेले तर ती वेळेत पीक मिल्क यील्ड म्हणजे फेज 4 जी ती व्यवस्थित अटेंड करू शकते. हिचं हळूहळू चारा खाण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे, त्यानंतर दूध उत्पादन वाढत जाणार आहे. 45 दिवसाच्या 55 दिवसाच्या आसपास ती पीक मिल्क यील्डला पोहोचणार आहे. तिथून पुढे ती 1.5-2 महिने कंटिन्यू भरपूर दूध देत राहणार आहे. तिचं चारा खाण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे, तिचं वजन वाढत जाणार आहे, शरीरात फॅट डिपॉझिट्स वाढत जाणार आहे आणि मग ती तिथं कुठेतरी गाभण राहिली की तिचं हळूहळू दूध कमी होणार आहे. अशा पद्धतीने हे सगळं चालणार आहे. आणि हा मधला जो पिरियड आहे फेज 5 हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण इथं गाय भरपूर चारा खाते, भरपूर दूध देते आणि बॉडी वेट वाढतंय आणि ती गाभण सुद्धा राहिली. हा जर फेज व्यवस्थित गेला तर पुढच्या सगळ्या फेज तिला व्यवस्थित करता येणार आहे. आणि शेवटची जी फेज असते दूध उत्पादन कमी होत जातं, आपण इथं तिला आटवायला घेत असतो. 7व्या महिन्याच्या अगोदर 6.5 महिने वगैरे झाले प्रेग्नन्सीचे ते आपण आटवायला घेतो. आणि इथं त्याचं चारा खाण्याचं प्रमाण का कमी होत जातं तर वासराचा आकार वाढत असतो आणि कोटी पोटामध्ये जागा नसते. तर मग मित्रांनो इथं चारा खाण्याचं प्रमाण जरी कमी होत असेल तरी आपल्याला पोषक घटकांची तिथं पूर्तता करावी लागते. आणि तिथं आणखी एक आहे की इथं